नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपले स्वागत आहे. आज आपण थेट एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. तो म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आगामी 2026च्या योजनांमधील धोरणात्मक बदल. दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पूर्णपणे स्वावलंबी बनवण्यासाठी नुकतेच काही अत्यंत दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रशासकीय गती वाढवणे आणि लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर मदत पोहोचवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग वेळ न दवडता हे नवीन बदल नेमकी काय आहेत ते सविस्तर समजून घेऊया. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण सध्याच्या योजनांमधील अडथळे, आढावा बैठकीतील निर्देश, मोफत ई-वाहन वाटप, मोठे आर्थिक बदल आणि शेवटी UDID तसेच पेन्शन सुधारणांवर नजर टाकणार आहोत. भाग 1. सध्याच्या योजनांमधील अडथळे आणि अंमलबजावणीतील त्रुटी. तुम्हाला माहितीच असेल, सध्या बऱ्याच कल्याणकारी योजना आहेत, पण वास्तवात त्यांची गती खूपच संथ आहे. ही एक कठू वस्तुस्थिती आहे. एखादी योजना जाहीर होते, पण तिचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचायला प्रशासकीय पातळीवर प्रचंड वेळ लागतो. अनुदानाचे वाटप वेळेवर होत नाही, त्यामुळे व्यवसाय रखडतात आणि निराशा वाढते. आणि यातील सर्वात मोठी गोम म्हणजे कर्ज योजनांची अत्यंत तोकडी मर्यादा. आजच्या महागाईच्या काळात एवढ्या छोट्या रकमेतून एखादा व्यवसाय उभा करणे खरंच शक्य आहे का? अजिबात नाही. याच त्रुटींमुळे लाभार्थी खऱ्या अर्थाने सक्षम होण्यात मागे पडत आहेत. भाग 2. आढावा बैठकीतील निर्देश म्हणजेच सुधारणांची नांदी. याच सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी अलीकडेच एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीचा उद्देश अगदी स्पष्ट होता. फक्त चर्चा करणे नाही, तर लाल फितीत अडकलेल्या कामांना गती देणे. योजना फक्त कागदावर चांगल्या दिसतात, पण त्यांची अंमलबजावणी प्रभावी नसेल तर उपयोग काय, हे ओळखूनच या बैठकीत काही अत्यंत ठोस आणि कडक प्रशासकीय निर्देश देण्यात आले आहेत. भाग 3. मोफत ई-वाहन वितरण आणि दळणवळणाच्या साधनांचे आधुनिकीकरण. आता हा आकडा पहा, 3,75,000 रुपये. हा आकडाच सांगतो की प्रशासकीय पातळीवर या योजनेचा किती गांभीर्याने विचार सुरू आहे. दिव्यांगांसाठी दिले जाणारे हे केवळ एक साधं वाहन नाहीये, तर अतिशय उत्तम दर्जाचे आणि पर्यावरणपूरक ई-वाहन आहे. जेव्हा एखाद्याला इतक्या मोठ्या रकमेचं साधन मोफत मिळते, तेव्हा ते फक्त प्रवासाचं साधन उरत नाही, ते थेट रोजगाराचे, स्वतःच्या व्यवसायाचे आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबनाचे एक भक्कम साधन बनते. पण इथे एक अडचण होती. मागच्या काही वर्षात थोडेफार वाटप झाले, पण 2025-26 या वर्षाचे वितरण पूर्णपणे प्रलंबित राहिले. आता मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही प्रतीक्षा आणखी लांबणार नाही. हे प्रलंबित ई-वाहन वाटप अत्यंत जलद गतीने आणि सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्याचे तातडीचे निर्देश दिले गेले आहेत. याचा अर्थ आता फायली फक्त केबलांवर फिरत राहणार नाहीत, तर गाड्या थेट वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील. भाग 4. प्रमुख आर्थिक पाठबळ आणि वाढीव व्यावसायिक संधी. आता आर्थिक सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या निर्णयाकडे वळूया. जुनी कर्ज मर्यादा आणि प्रस्तावित नवीन मर्यादा यातील फरक थक्क करणारा आहे. आधी ही मर्यादा फक्त 50,000 रुपये होती. विचार करा, आजच्या काळात 50,000 दुकानासाठी साधा गाळा किंवा कच्चा माल तरी येतो का? ही रक्कम खूपच अपुरी होती. म्हणूनच आता ही कर्ज मर्यादा थेट 5 लाख रुपये इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. तब्बल 10 पट वाढ. 5 लाख रुपये म्हणजे एखादा सक्षम आणि शाश्वत व्यवसाय उभा करण्यासाठी मिळणारा खऱ्या अर्थाने एक व्यावहारिक आधार आहे. आणि हो, हा 5 लाखांचा प्रस्ताव काही हवेतल्या गप्पा नाहीत किंवा विना अभ्यास घेतलेला निर्णय नाही. हा निर्णय इतर यशस्वी मॉडेल्सवर आधारित आहे. विशेषतः OBC विभागाच्या व्याज परतावा योजनांच्या धर्तीवरच हा नवा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आहेत. शून्यापासून नवीन नियम बनवण्यापेक्षा जे प्रशासकीय मॉडेल आधीच यशस्वीरित्या काम करते तेच वापरणं जास्त शहाणपणाचे ठरते. यामुळे त्रुटी कमी होतील आणि योजनेचा प्रत्यक्ष लाभ लवकरात लवकर सुरू होऊ शकेल. आर्थिक तरतुदींमधला आणखी एक अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय म्हणजे निधीचे कायमस्वरूपी वाटप. दिव्यांगांच्या विकासासाठी आता प्रत्येक जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी बरोबर 1% निधी केवळ आणि केवळ दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवला जाणार आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळे स्थानिक आणि जिल्हा पातळीवर हक्काचा निधी कायम उपलब्ध राहील. हा 1% निधी दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी वळवला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी आता तातडीने मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात आहेत.
भाग 5 UDID तसेच पेन्शन संबंधीच्या प्रशासकीय सुधारणा. आर्थिक निर्णय कितीही चांगले असले तरी प्रशासकीय यंत्रणा वेगात असेल तरच त्यांचा फायदा तळागाळापर्यंत पोहोचतो. इथे 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. पहिले म्हणजे UDID कार्ड म्हणजेच स्वावलंबन कार्डचं वितरण अतिशय वेगाने आणि प्राधान्याने करणे, कारण हाच सर्व योजनांचा मुख्य दरवाजा आहे. दुसरे, संजय गांधी निराधार योजनेसह इतर सर्व पेन्शनची रक्कम दरमहा कोणत्याही विलंबाविना थेट खात्यात जमा झालीच पाहिजे असे स्पष्ट आदेश आहेत. अनेकांसाठी हाच एकमेव आर्थिक आधार असतो. आणि तिसरे, या सर्व वाढीव कामांचा ताण हलका करण्यासाठी नवीन पदांचे नियम पूर्ण करून कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. या सर्वावरून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की दिव्यांग सक्षमीकरण विभागाने अतिशय सकारात्मक पावले उचलली आहेत. प्रलंबित वाहने असोत, 5 लाखांचे भरीव कर्ज असो किंवा प्रशासकीय सुधारणा, हे सर्व प्रस्ताव खूपच आश्वासक आहेत. पण शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. इतके मोठे आर्थिक आणि प्रशासकीय बदल प्रस्तावित तर झाले आहेत, पण खऱ्या अर्थाने जमिनीवर हे बदल किती लवकर अनुभवायला मिळतील? या योजना केवळ कागदावरच्या घोषणा राहतील की प्रत्यक्षात अंमलबजावणीचा वेगही खरोखरच तितकाच प्रभावी आणि जलद असेल? यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका